सरकारचा परवाना की मृत्यूचे वॉरंट? अधिकृत दुकानातून विकल्या गेलेल्या विषारी दारूने घेतला तरुणाचा बळी. लकवाग्रस्त बापाचा हंबरडा. प्रशासनाने दिलेला परवाना लोकांच्या सोयीसाठी असतो की त्यांचे थेट जीव वाचवण्यासाठी? मारेगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने व्यवस्थेच्या अब्रूचे धिंडवडे काढले आहेत. परवानाधारक दुकानातून सर्रास विकल्या जाणाऱ्या निकृष्ट आणि संशयित विषारी दारूने एका तरुण कष्टकरी लेकाचा बळी घेतला आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कन्नाके असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून त्याच्या मृत्यूने अंथरुणाला खिळलेल्या एका असहाय्य बापाचा एकमेव आधार कायमचा हिरावला गेला आहे. कुटुंबाचा आधारच कोसळला. ज्ञानेश्वर हा अत्यंत सामान्य कुटुंबातील तरुण. रोजंदारीवर वेल्डिंगचे काम करून तो आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होता. कुटुंबियांनी केलेल्या थेट आरोपानुसार त्याने परिसरातील एका परवानाधारक विक्रेत्याकडून दारू खरेदी केली होती. मात्र ती दारू नसून साक्षात मृत्यूचा खोट होता. ही दारू अत्यंत निकृष्ट दर्जाची आणि भेसळयुक्त असल्याचा आरोप होत आहे. जर सरकारच्या अधिकृत परवानाधारक दुकानातूनच मृत्यू वाटला जात असेल तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे, असा उद्विग्न सवाल आता उपस्थित होत आहे. त्या परवान्यानेच माझा पोरगा खाल्ला. ज्ञानेश्वरचे वडील तुकाराम भीमा कन्नाके हे लकवाग्रस्त असल्याने अंथरुणाला खिळून आहे. तरुण मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच या असहाय्य बापाने फोडलेला हंबरडा तिथे उपस्थित प्रत्येकाचे हृदय पिळवटून टाकणारा होता. मुलाच्या निर्जीव फोटोकडे बघत अश्रूंना मोकळी वाट करून देत ते म्हणाले, माझ्या लेकाचा काय गुन्हा होता? ज्यांना सरकारने दारू विकण्याचा अधिकृत परवाना दिला त्यांनीच पैशाच्या लालसापोटी माझ्या पोराच्या जीवाशी खेळ केला. हा परवाना आहे की गरिबांना मारण्याचा कट? त्यांच्या या आक्रोशाने संपूर्ण मारेगाव तालुका सुन्न झाला आहे. प्रशासन कारवाई करणार की आणखी बळींची वाट पाहणार? एका कष्टकरी तरुणाचा असा नाहक बळी गेल्याने परिसरात आता संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची तात्काळ आणि सखोल चौकशी करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या गुन्हेगार दारू विक्रेत्यांचे परवाने रद्द करावेत आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तीव्र मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे. आता उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन या मृत्यूची गंभीर दखल घेणार की नेहमीप्रमाणे परवानाधारकांना पाठीशी घालत आणखी काही बळी जाण्याची वाट पाहणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. माझे नाव तुकाराम भीमा कन्नाके, मुक्काम डोंगरगाव येथील रहिवासी असून माझा ज्ञानेश्वर तुकाराम कन्नाके हा मुलगा वेल्डिंगच्या कामाला जात होता आणि जे काही 500-600 रुपये रोजी असन त्याच्यात काही 100 रुपये 150 रुपये दारू पिऊन काही खराब पाणी आणि बाकीचे जे रक्कम उरलेली जी आहे ते माझ्या बिमारीला अजून त्याचा मुलगा 9 वर्षाचा मोहित ज्ञानेश्वर कन्नाके यांना करीत होता. तरी तो त्या दारूमुळे, विषारी दारूमुळे परमानंद जयस्वाल यांच्या भट्टीच्या बाजूने भिंतीच्या तो 30/5 मे रोजी मृत्यू झाला. कशामुळे झाला? दारूमुळे. ते विषारी दारूमुळे तो मृत्यू झाला. त्याकरिता आम्हाला जगवण कोण, अशी आमची अपेक्षा आहे. तरी शासनाने आम्हाला जगण्यासाठी काही प्रयत्न करावे.